हॅलो, नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. आणि आता हे मी बसलो आहे, रात्रीचा प्रवास करतो आहे. मुंबईला आल्यानंतर ठरलं आहे आमचं एका ठिकाणी जायचं आणि जिथे सगळ्यांनीच मला वाटतं आपण गेलं पाहिजे. तर आता ना मस्त रात्रीचं छान ट्रॅव्हल करतो आहे आम्ही, गप्पा मारतो आहे मस्त. आणि आता छान मी बांगड्या भरून घेतलेल्या आहेत आणि रात्रीचं मला वाटतं आम्ही 9-9:30ला निघालो होतो मुंबईहून. आणि आता आम्ही पोचलो आहे गुहागरच्या जवळ. इथे आपल्या इथे गाव आहे महाराष्ट्रामध्ये, चिवेली. तर ही सकाळ सकाळी आलेली आहे बस. एकदम मला वाटतं 4:30-5 वाजले असतील. तरी बसस्टँडवरती लोक आहेत, उजेडही छान होता आणि आजूबाजूला मस्त लाईटिंग पण केलेली होती. खूप काळोख होता आणि थोडीशी लाईट होती. तर छान वाटलं. थोडा वेळ मी बसलो निवांत, कारण इथून आतमध्ये जाणारी बस मिळते. गाव अजून आतमध्ये आहे आणि हा फाटा आहे. असं आपल्याकडे प्रत्येक गावाला माहिती आहे तुम्हाला, बसेस फाट्यावरती सोडतात, ज्या आपल्या महानगरपालिकेच्या बसेस आहेत त्या. आणि तिथून मग आतमध्ये आपल्याला ऑटो रिक्षा असं काहीतरी किंवा चालतच जायला लागतं. तर इथून बरंच अंतर आतमध्ये आणि बस यायला पण वेळ होता. तर आम्ही विचार केला की इथे जवळच काही चहा वगैरे मिळते का बघूया आपण. पुढे गेलो तर आम्हाला एक हॉटेल दिसलं छोटंसं आणि मस्त लोकं येऊन बसली होती आणि नाश्ता ब्रेकफास्ट चालू होतं. मग आम्ही पण मस्त गरमागरम मिसळ पाव मागवली आणि छान ताव मारला, कारण आदल्या रात्री लवकरच आम्ही खाऊन घेतलं होतं, मला वाटतं 5-6 वाजता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच भूक लागली होती. तोपर्यंत उजाडलं आणि हा मस्त कोंबडोबा आरवतोय आणि हा आवाज मुंबईकरांना ऐकल्यानंतर खरंच खूप छान वाटतो. गरमागरम चहा घेतला. चहा एकदा नाही एकदा मस्त गरम गरम मिसळ खाताना एकदा पूर्ण खाऊन झाल्यानंतर पण एक अर्धा कप का होईना पण चहा लागतो. इथे बघा आता किती छान उजाडलं होतं चहा नाश्ता करेपर्यंत मस्त. आणि छोटंसंच आहे हॉटेल, अन्नपूर्णा म्हणून आहे. आणि अगदी सकाळी मला वाटतं 5-5:30 वाजल्यापासूनच तिथे चहा नाश्ता, समोसे, बटाटे वडे असं सगळं सुरू होतं. काही वेळातच नाश्ता वगैरे करून झाला आणि मस्त बस आली. बसनीच ठरलं होतं आमचं ट्रॅव्हल करायचं, कारण छान मजा येते आणि छान प्रवास होतो. आजूबाजूला हे जे गाव आहे ना, अगदी डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आहे आणि आतमध्ये खोलात गाव आहे, खाली तळाला गाव आहे. ते असं वरून जाताना दिसत नाही, पण मी रस्ता पुढे दाखवते तुम्हाला. अतिशय निमुळता रस्ता आहे, म्हणजे मला तर खरंच भीती वाटते. एक बस जाईल, बसच्या बाजूनी जर अगदी ऑटो रिक्षा किंवा स्कूटी वगैरे जरी कोणी येऊन येत असेल ना, तरी खूपच भीती वाटते, कारण की एकदम निमुळता रस्ता आहे आणि बाजूनी डायरेक्ट जे आपलं डोंगराची कडे असतात ना ते सुरू होतात. पण ते इथे दिसत नाही, तिथे जाडी आहे आणि इथे थोडासा पठाराचा भाग आहे सुरुवातीलाच. तर सुंदर घरं बांधलेली आहेत, छोटीशी टमकदार. लोक गावातून शहरात गेली नोकरीसाठी, पैसा कमावण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. आणि मग पैसा कमावून झालं की मग गावाला प्रत्येकाचं स्वप्न असतं एक छोटंसं सुंदर टमकदार घर असावं. आजूबाजूला आंब्याची, पोफळीची, पेरूची, फणसाची झाडं असावी, छोटी छोटी रोपं लावावी. छोटी छोटी आपल्या गावाला मिळते ना दारची भाजी, तशी अतिशय चविष्ट, म्हणजे आता विचार केला तरी तोंडाला पाणी सुटणारी अगदी सिम्पल लाईफस्टाईल. आणि माझ्या आजोळी आहे, अजूनही शेती करतात आणि आम्ही खूप आजोळी राहिलो, त्याच्यामुळे ती सवय आहे गावची. पण सुंदर एक स्वप्न असतं ना, तशी स्वप्नातली घरं पाहायला मिळाली. छान झाडं लावलेली आहेत लोकांनी. छोटी छोटीशी आपली याची ढाळ असतात ना, आंब्याची कलमं लावलेली आहेत बघा. आता इथे बस थांबली आहे, पण बाहेरचा आवाज खूपच येत होता म्हणून मी थोडं म्यूट करून ठेवलं होतं. इथे बस थांबली आहे, कोणतरी उतरलं आहे आणि सुंदर गाव आहे. आपली कोकणातली मला वाटतं सगळीच गावं इतकी सुंदर आहेत. आणि ह्या गावात खूप हिरवाई खूप आहे आणि गावचं जे सौंदर्य असतं ना ते अगदी जपलेलं आहे. आणि पुन्हा इथे सुरू झालेली. आणि मी एका बाजूला माझे मिस्टर दुसऱ्या बाजूला बसले होते. त्यांना सांगितलं जरा थोडंसं मला शूट करून द्या रस्त्याचं, की रस्ता मला दाखवायचा आहे की किती. इथे उजव्या बाजूला बघितलं तर खाली दरी आहे पूर्ण आणि झाडं इतकी उंच आहेत की ती दरी दिसून येत नाही. इथे या आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये माकडं पण खूप आहेत आणि थंडीच्या सीझनमध्ये ती दिसतात. आत्ता सध्या थंडीचा सीझन आहे पण पाऊसच पडतो आहे, तर माकडं वगैरे कुठे काही दिसली नाही आम्हाला, पण असतात. आणि खूप लोकांनी जी झाडं वगैरे लावलेली आहेत ना, फळं झाडं वगैरे, त्यांची खूप नासधूस पण करतात.
अतिशय सुंदर हिरवाईने नटलेलं कोकणातलं एक सुंदरसं गाव चिवेली गाव. आणि हा बघा बसमधून जरा समोरच्या बाजूने घेतलं ना तर अगदी बघितलं तुम्ही अगदी निमुळता रस्ता आहे. आणि याच्या उजव्या बाजूला पण दरी आणि डाव्या बाजूला पण दरी, असं पूर्ण डोंगरावरून माथेरानला वगैरे आहे बघा की आपण डोंगर खालून चढत 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 वरती जातो, तसं हे असं आहे की गाव वेगळंच आहे. एक्सप्लेन नाही करता येते मला की आपण डोंगर चढून 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 अगदी गाव तळाला आहे. तर इथून मी दाखवते तुम्हाला. बघा नाही खाली दिसते का तुम्हाला, हे छोटंसं मंदिर आहे आणि इथेच खाली गाव आहे. आणि आम्हाला पण जायचं आहे या मंदिरातच. हे आई देवी वाघेश्वरीचं मंदिर आहे. वरून इतकं सुंदर अप्रतिम दिसतंय, छान दिसते खूप. आणि आम्ही उतरलो बसमधून. आणि हे बघा बसमधून उतरल्यानंतर 1-2 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. छान गार वारा सुटला होता. उजेड दिसतोय, ऊन नाही आहे, कारण सूर्यदेवता आत्ताच उगवलेली आहे. मंदिर बघा किती सुंदर आहे. आधी एक जुनं मंदिर, हे लेफ्ट साईडला आहे ना, ते जुनं मंदिर आहे, दाखवते मी जवळून. आणि तिथून पुढे आता जे जीर्णोद्धार केलेलं नवीन मंदिर आहे ते मंदिर आहे. आणि मी इथे आलेली ओटी भरायला आई देवी देवी वाघेश्वरीची आणि आई देवी भैरी भवानीची. तर हे बघा हे जुनं मंदिर आहे, अतिशय सुंदर छान. आणि इथे मोठा वृक्ष आहे, त्याचं रेकॉर्डिंग आधी केलं मला वाटतं. इतकं मोठं पिंपळाचं झाड आहे, सुंदरच. आणि इथे ही छोटीशी नदी वाहते. आता ही नक्की नदी आहे की झरा आहे मला माहीत नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे ही नदी वाहते. आता नद्या तुम्हाला माहिती आहेत सगळ्या आटलेल्याच आहेत, पण अजूनपर्यंत पाऊस असल्यामुळे थोडंसं नदीला पाणी आहे. आणि पाण्याचा खळखळ 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 असा आवाज येतो. ते वरती बघताय त्या लेफ्ट साईडला, तिथून पाणी असं खाली येते, त्याच्यामुळे इतका त्याचा खळखळ 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 इतका सुंदर आवाज आणि इतकं छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. सकाळीच हिरवी गार हिरवाई आणि थंड खळखळणारं नितांत सुंदर असं हे निसर्गचित्र आहे. एखाद्या फोटोसारखं वाटलं. मंदिरात गेलो आम्ही आणि मग ओटी भरायची होती ना, त्याची तयारी केली. ही बघा एक सुंदर साड्या घेतल्या होत्या मी 2. ही एक आहे साडी वांगी कलरची आणि त्याला मस्त हिरवा काठ आहे. खडीसाखर आणली होती, पानं आणली होती, सुपारी आणलेली आहे. आणि ही निळ्या रंगाची, हिला पिवळ्या रंगाचा काठ आहे. चंद्रकोर असं काहीतरी म्हणतात त्या साडीला. तर मला खूपच आवडल्या आणि मला आवडल्या की मी पटकन घेऊन टाकते. तर ह्या 2 साड्या घेतल्या होत्या देवीसाठी. आणि मग ओटीची ताटं भरून घेतली मी. मला खूप आवडल्या साड्या. आधी मी फोटो काढायचे विसरले, तर म्हटलं व्हिडिओमध्येच चल आपण छानसं रेकॉर्ड करूया. आई देवीसाठी मी मस्त गजरा पण आणलेला होता. तर अगदीच ताजा नाही आहे, कारण काल रात्री घेतलेला होता ना. नारळ, थोडंसं गोड असं, थोडे ड्रायफ्रूट्स असे आणले होते मी. तर मग मस्त ताटं तयार करून घेतली. ओटी, नारळ, तांदूळ आणि 21 रुपये मी असे ठेवले होते. एका बाजूला सुपारी, नाणं ठेवलं होतं. आणि आपली खवची पानं असतात ना, ती विड्याची पानं, ती थोडे ड्रायफ्रूट्स ठेवले. आणि मग छान देवीची ओटी भरली. आणि मी ओटी भरताना सांगितलं थोडंसं लेकाला माझ्या, थोडं रेकॉर्डिंग कर बाबा, रिक्वेस्ट केली त्याला. आणि त्याने केले त्याच्या परीने. मस्त ओटी भरून घेतली. आपण असे जातातच सगळेच महाराष्ट्रातले की एकदा तरी वर्षातनं एक फेरी आपल्या देवाच्या पायाशी आपण जातो. खूप छान वाटतं. आणि खूप गावचा तो प्रवास बघितला ना की असं वाटतं आपलं पण एक छोटंसं गावाला घर पाहिजे, सुंदरसं छोटंसं टुमुकदार. आजूबाजूला मस्त झाडी असली पाहिजे. ही इथे बघा मूर्ती आहे आई देवी वाघेश्वरीची. आणि इथे आम्ही ओटी भरून घेतली. पुजारी असं कोणी नव्हतं त्यावेळेला सकाळी मंदिरात, पण मला वाटतं सेवेसाठी ठेवले असतील कोणी मंदिर साफ करायला. आणि असे ते होते, त्यांनी मस्त ताटं आणून दिली. आणि मी तांदूळ आणायला विसरली होती नेमकीच तर मग त्यांच्याकडूनच मी घेतले थोडेसे तांदूळ. हळद कुंकू अक्षता लावून छान देवीची ओटी भरली. बरं वाटलं. म्हणूनच मस्त हिरवा चुडा भरून मी घेतला होता. आपण देवीच्या पायाशी चाललो होतं. म्हटलं आपल्या हातामध्ये कडं किंवा असं काहीतरी असतं नेहमी, आणि वॉच असते एका हातामध्ये. तर मी विचार केला छान हिरवा चुडा भरूया आपण.
देवाच्या पायाशी चाललो आहे तर छान वाटलं. दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. आणि मग इथे आम्ही आई देवी भैरी भवानी आणि भैरी बाबा यांच्या इथे आलो. तिथे पण आम्ही मस्त ओटी भरून घेतली आणि मग छान खळखळत पाणी होतं ना, तिथे पण गेलो आम्ही. पुढचा पूर्ण व्हिडिओ बघा, छान आहे व्हिडिओ. आणि मलाही लक्षात राहील, मुलांच्याही लक्षात राहील म्हणून मी विचार केला की छान व्हिडिओ कुठेच मी स्किप केलं नाही, खूप घाईघाईत असं केलं नाही. छान जे पुजारी होते ना त्यांनीच उदबत्त्या दिल्या. त्या पण देवाला दाखवल्या आणि मग थोडा मंदिरात बसून आम्ही म्हटलं थोडं बाहेर जाऊया, कारण लगेच मुंबईकर म्हणजे घाईत लगेच परतीचा प्रवास सुरू होणारच होता. तर मग इथे आलो. इतकं सुंदर वाटलं ना पाण्यामध्ये. पाय ठेवले थोडा वेळ ती ना, खूप छान वाटलं. कारण अंगामध्ये एक गरमी अशी थोडंसं मला हीट तयार झालेली आहे. तर मला इतकं बरं वाटलं की मी शब्दात सांगू शकत नाही. मला सकाळची वेळ होती त्याच्यामुळे पाणी एकदम छान थंड होतं. तर मला खूप बरं वाटलं. 5-10 मिनटं आम्ही मस्त पाण्यात होते आणि मी बघत होती शिंपले वगैरे आहेत का, कारण की मी पकडलेच शिंपले आधी. गावाला मिळतात ना नदीमध्ये, असे काठावर असतात, अतिशय चविष्ट चवदार. तर ते पण बघितले मी थोडे, पण नव्हते इथे काही शिंपले वगैरे ते दिसले नाही. फार डीप पाणी नव्हतं. कारण आईच्या गावाला सुद्धा नदी आहे. तर आता मी खूप वर्ष गेली नाही आहे तिथे. कधी गेली तर नक्कीच दाखवेन. आणि हे बघा मंदिर इथून कसं दिसतंय, नदीच्या इथूनच. हे इथे नदी आहे. आणि मग निघालो आम्ही. आणि परताना सुद्धा बघा इथे थोडंसं दिसतंय का तुम्हाला उजव्या बाजूला किती खोल दरी आहे आतमध्ये ती. पण ती झाडं झुडपं आहेत ना त्याच्यातून ती दिसत नाही आहेत. गाई पण मस्त चरायला निघालेल्या आहेत. खूप छान वाटलं, खूपच सुंदर वाटलं, अप्रतिम वाटलं, खूप बरं वाटलं. सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या. आणि हे छोटंसं फूल आहे बघा, मंदिरातच आजूबाजूला जी झाडं आहेत ना तिथलंच एक फूल आहे. आणि क्लास शेवटी मी व्हिडिओ लावते पूर्ण, कारण की चिवेलीला जाणारे बरेच आहेत. मंदिराचा व्हिडिओ एकदा बघा, दर्शन घ्या आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा व्हिडिओ सगळा नीट निवांत आहे. आजूबाजूचा परिसर आहे, तुळशी वृंदावन आहे, खूप छान निवांत आहे. नक्की भेट द्या. कधी कोकणात यायचं असेल तर ह्या गावाला भेट द्यायला काहीच हरकत नाही. अतिशय नितांत सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे रत्नागिरीच्या जवळचं चिवेली गाव आहे. ओके, बाय. थँक्यू सो मच.